हॅलो फ्रेंड, माँ की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज कार्तिक पौर्णिमा आहे, त्रिपुरारी पौर्णिमा आहे। महादेवांनी त्रिपुरासूर राक्षसावर विजय मिळवला होता आणि त्याला ह्या दिवशी मारून टाकलं होतं, म्हणून आहे त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी हे आणि कार्तिक पौर्णिमे दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेची ही वात लावावी लागते। आता हे काही लावायचा नियम आहे बरं का। आता हे काही 750 वाती हे वात केलेली आहे। 750 वातीची एक वात आहे। 75 वाती करायचा, 10चं एक बंडल करायचं हाताला असं गुंडाळून, हो का असं सूत काढायचं तांब्यावर आणि बंडल गुंडाळून करायचं आणि त्याच्याने ही वात तयार करायची। आता हे माझी 750ची वात आहे, 750 वाती केल्यात त्याची ही वात आहे। 10च्या बंडलच्या 75 वाती करायच्या। 75 वाती केल्या की 750चं एक बंडल होतं। इकडून 5 असं हातावर मोजायचं आणि हे असं तयार करायचं। आता हो का ही अशी वात तयार केलेली आहे मी, हो का। आता ह्याला ना मला भिजवायचं आहे। कार्तिक एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे वाती लावाव्या लागतात। आता कमळवात असते, ह्याच्यामध्ये खूप वातीचे प्रकार आहेत। मी आज एकच केलेली, मी आणखीन तुम्हाला उद्या परवा दिवशी करून दाखवते। माझ्याकडे व्हिडिओ धरायला कोणी नाही आहे म्हणून मी एकच वात केलेली आहे। आता ह्याला भिजवायचं आहे, गाईचं चांगलं तूप घेतलं, त्याच्यामध्ये ही वात भिजवायची आणि रात्री हरिहर मिलन असते, हरिहर मिलन करायचं आणि हे त्रिपुर वात लावायची, असा नियम आहे बरं का। म्हणून आता आपण ही वात लावू। ह्याला आपण ना आता हळदी कुंकू लावून घेऊ। ओलं केलं तर ती वात लागणार नाही, वात आताच लावायची आपल्याला, असं हळदी कुंकू लावायचं ह्याला। हळदी कुंकू लावून असं तांदूळ टाकायचे वरी, थोडा गूळ असला तर गूळ नाहीतर साखर असली तर साखरेला लावायची अशी। आता ह्याला भिजवून घ्यायचं आणि देवाकडे ह्याच्याने आरती करायची, हरिहर मिलन करायचं आणि देवाकडे ह्याची आरती करायची। महादेवाला तुळस व्हायची आणि श्रीकृष्णाला बेल व्हायचा, ह्याला हरिहर मिलन म्हणतात बरं का। हे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी, कार्तिक चतुर्दशी दिवशी करत असते। तर आता मग हे मी भिजवून घेते आणि ह्याची आरती करताना तुम्हाला दाखवते। आता हे बघा, मी ही वात भिजवली, त्रिपुरारी वात भिजवली। 750 पदराची वात आहे बरं, हे मोठी वात आहे हो चांगली। हाताला आता असं सूत गुंडाळून घेतलं, इकडनं 5 वेढे, इकडनं 5 वेढे, 10 वेढे होते ते। आता हो का हे तुळशीची वात केलेली आहे। कार्तिक महिन्यात ह्याचं खूप महत्त्व आहे बरं का। वाळलेल्या तुळशीपासून अशी वात तयार करायची, त्याला भिजवायचं। आता बघा मी इथं तूप घेतलेलं आहे भिजवायला, ह्याच्यामध्ये अशा वाती भिजवायच्या, सकाळ संध्याकाळ लावायचं। धनवृद्धीसाठी ही वात खूप चांगली आहे, हो का। आता अशी वात एका बंडलमध्ये 5 काड्या घ्यायच्या। ह्याचा काकडासुद्धा खूप छान तयार होते बरं। आपण काकड आरती करतो ना, त्याला ह्याचा काकडा खूप छान तयार होते आणि खूप वेळ जाते। त्याला ना नवा कपडा गुंडाळायचा, त्याने परत ते काकडा हे का वाती अशा भिजवायच्या आता, हो का। ह्याच्यामध्ये भिजायला टाकायचा तुपामध्ये, छान भिजतात। परत ह्याच्याने ना आरती करायची, पूर्ण कार्तिक महिना ह्याच्याने आरती करायची बघा, तुळशीच्या काड्याने। आपल्याकडे तुळस वाळलेली असते ना, ते चांगली वाळवून ठेवायची आणि परत अशी समोर ह्या काडीला कापूस लावून तयार करायचं असं भिजवून ठेवणार आहे। ही पण माझी त्रिपुरारी वात भिजली बरं का चांगली। आज मी एकच केलेली, ह्याचे नमुने तुम्हाला सगळे 1-2 नमुने मी उद्या करून दाखवेन। मला गडबड झाली होती ना आज थोडी करण्याची, ते त्रिपुरारी वात एकच केली मी, त्याला चांगलं भिजवलं, हळदी कुंकू लावलं। आता हरिहर मिलन झाले की त्रिपुरारी वातीनं आरती करायची त्या देवाची। आता हे काही तुळशीच्या काड्याचे तयार केलेली आता ह्याची अशी तयार करायची वात आणि ह्याच्याने आरती करायची। कापूस लावला आहे पुढे आणि तुपात भिजवून घ्यायच्या। 5 काड्याची पण आहे, ही काडी मोठी आहे म्हणून मी एकच काडीची केली। हे बघा छोट्या 5 काड्या घातल्यात बंडलमध्ये आणि वरून त्याला कापूस लावला आहे। कापूस लावून भिजवायचं रोज सकाळ संध्याकाळ, पूर्ण कार्तिक महिना ही वात लावायची बरं का, खूप चांगलं असते। आता हे का ह्याच्यावर मी हळदी कुंकू टाकते,
त्रिपुरारी वातीमध्ये खूप नमुने असते. ते 108ची करता येते, 375ची करता येते, 350ची करता येते. आपल्याला जी होईल ते करायची, आपल्याला जी झेपल ती करायची. नाहीतर अशा वाती, त्रिपुरारी वाती आजकाल बाजारात सुद्धा भेटायला बरं का. ज्याला वेळ नाही, ज्याला धागा काढता येत नाही, त्यांनी बाजारातून विकत घेऊन त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी ही वात लावायची, जरूर लावायची, असा नियम आहे बरं. आता बघा मी ही कणी आणखीन हे मला उशीर आहे 12 वाजता, मला 12 वाजता मी हरिहर मिलन करणार आहे, त्यावेळेस ही दिवा लावणार आहे. आणि आज दीपदिवाळी आहे बरं का. दीपदिवाळी पौर्णिमा, दिवाळी झाल्यानंतर 5 दिवसांनी हे दीपदिवाळी असते. छोटी दिवाळी म्हणते त्याला, देवदिवाळी म्हणते त्याला. तुमच्याकडे काय म्हणते ते कमेंटमध्ये मला सांगा. ह्या दिवशी दिवे पण 14 दिवे पण लावले जातात बरं का. ज्यावेळेस आपण दिवे करतो ना संध्याकाळची वेळेस, 6, 6:15ची वेळ असते, त्यावेळेस दिवे करतो घरामध्ये आपण, दररोज करतो. त्यावेळेस पण आज दिवे लावून ठेवावे लागते. तर ह्याला दीपदिवाळी म्हणते, छोटी दिवाळी म्हणते, देवदिवाळी म्हणतात. आता हे मी ज्यावेळेस तुम्हाला दीपदान करेन त्यावेळेस तुम्हाला दाखवा. आणखीन मला उशीर आहे, आणखीन तर खूप उशीर आहे. 12 वाजता करायचं आहे हरिहर मिलन. आता बघा हे हरिहर मिलनासाठी मी ना कृष्णाला आणि महादेवाला आंघोळ घालून ठेवलं इथं. आता हे पानसुपारी मांडली त्यांच्यासमोर, आणि हे जिथं इथं ठेवलेले असतात ना देव माझे, तर मी त्यांना खाली घेतलं इकडं कपड्यावर. आता हे ह्यांची त्याची पूजा अर्चा केलेली आहे सगळी. आता आपल्याला बराबर 12 वाजता ह्याचं हरिहर मिलन करायचं. ह्यांना बेल व्हायचं आणि ह्यांना तुळशी व्हायची. वर्षातून फक्त एकच दिवस असते, ह्यांना तुळशी व्हायला जाते आणि ह्यांना बेल व्हायला जाते. तर आता मी थोड्या वेळाने हरिहर मिलन करून दाखवणार आहे तुम्हाला. आणि हे त्रिपुरारी वात लावणार आहे, तुळशी वात लावणार आहे. आता हे बघा, ही त्रिपुरारी वात प्रोजेक्ट केली. ही आवळ्यावरची वात आहे, हे तुळशी वात आहे. आवळ्यावरची वात टिकत नाही ना जास्त वेळ, म्हणून मग मी आवळ्यावरची वात उशिरा करणार आहे. हे बघा, आवळ्यावर तूप टाकता येत नाही ना, मग ती वात टिकत नाही. आता हो का, ही तुळशीची वात आहे, ह्याला तुळस लावलेली हो का. आणि ही त्रिपुरारी वात आहे, ह्याला थोडंसं तर ना पाणी लावलं होतं उभं राहण्यासाठी, म्हणून ती जास्त प्रज्वलित होईना गेली. त्याला चांगलं प्रज्वलित करते एकदा. आता हे बघा, ह्या तिन्ही वाती प्रज्वलित झाल्यात. आणि बघा हरिहर मिलन आहे. हे बघा, इथं महादेव आहे, ह्याला तुळस व्हायली, इथं कृष्ण आहे, त्याला बेल व्हायला आहे. असं हरिहर मिलन करावं लागतं आहे. चतुर्दशीला पौर्णिमेला केलं तरी जमतं आहे. असं पान ठेवायचं, पानाची पूजा करायची. हे बघा हळदी कुंकू ठेवलं आहे, आणि त्यांची दोघांची पूजा करून ह्याला चंदन लावायचं, ह्याला हळदी कुंकू लावायचं. महादेवाला हळदी कुंकू चलत नाही, पिवळं चंदन लावायचं, आणि ह्याला हळदी कुंकू लावायचं, पांढरं चंदन लावायचं. आता हे तिन्ही वाती प्रज्वलित झाल्यात बघा, माझ्या तिन्ही वाती प्रज्वलित झाल्यात. आता मी आरती करते. माझी ही हरिहर मिलनची आणि त्रिपुरारी वातीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद. चला तर मग आता आपण त्रिपुरारी वात, तुळशीची वात आणि आवळा वात याचं दीपदान करू. आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे.